गेल्या काही दिवसांमध्ये विविध धक्कादायक घटना घडत आहेत। कधी कुणी कॅन्सरग्रस्त आजीला कचऱ्यात फेकतंय तर कुणी नवजात बाळाला रस्त्यावर। अशीच एक घटना घडली पनवेलमधील तक्का परिसरात। मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवर एक नवजात अर्भक एका बास्केटमध्ये सोडून दिलेलं पाहायला मिळालं आणि बहुतेक ते रात्री कुणीतरी सोडून दिलं असावं, तसेच रात्रभर ते रडतही असेल असं येथील नागरिक सांगतात। ही घटना अतिशय चांगल्या वस्तीमध्ये राहणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर घडली आहे। यावेळी स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधत बाळाला रुग्णालयात दाखल केलं। यावेळी डॉक्टरांकडून बाळाची तब्येत स्थिर असल्याचं सांगण्यात आलं। तसेच मनपा कर्मचारी भवर यांनी बाळासाठी आवश्यक साहित्य खरेदी करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। याबाबत अभिजित भवर यांनी सविस्तर माहिती दिली। माझं नाव अभिजित विक्रम भवर, मी पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छ निरीक्षक म्हणून काम करतो। आज सकाळी 6:30च्या सुमारास टक्क्या येथे राऊंड मारत असताना फुटपाथवर लोकांची गर्दी दिसली आहे। मला तिथं विचारणा करण्यात आले असता असं समजलं की फुटपाथवर एक लहान बाळाला कोणीतरी आणून ठेवलेलं, अज्ञात व्यक्तीने ठेवलेलं आहे। तर आम्ही तिथे गेलो, प्रत्यक्षाने आम्ही तिथं पोलिसांना फोन केला। पोलिसांना फोन केल्याच्या नंतर बाळ रडताना दिसलं। आम्ही तिथून बाळाला उचललं आणि बाजूच्या सिद्धी क्लिनिकमध्ये येथे आम्ही नेलं, उपचारासाठी नेलं। तिथं नेल्याच्या नंतर नर्सने तिथं चेक वगैरे केल्याच्या नंतर आम्ही बाळाला तिथं दूध वगैरे पाजलं, तिथं पावडरचं दूध वगैरे पाजलं। त्याच्यानंतर पोलीस तिथे दाखल झाले। पोलीस दाखल झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो। पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर पोलिसांनी अज्ञात आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि बाकीच्या प्रोसेससाठी पोलीस तपास यंत्रणा सुरू आहे। दरम्यान इथे माणुसकी ओशाळली असं म्हणावं लागेल। माणुसकीच काय, आईपण आणि पालकत्वाला देखील काळिमा फासणाऱ्या या घटनेवर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील नागरिकांना आवाहन केलं। त्या म्हणाल्या, इथे 20 दिवसाचं बाळ टाकलेलं जे आहे त्याला आता पोलिसांनी आणि औषधासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। पण माझं आपल्या माध्यमातून असं आव्हान आहे लोकांना की अशी छोटी बाळं रस्त्यावर टाकू नये। आज त्याला जीवितहानी होऊ शकते। एखाद्या जर औषधाचा तुम्हाला उपचार होऊ शकत नसेल तर सामाजिक संस्था आहेत, आमच्यासारखी लोक आहेत, त्यांना सांगितलं तरी उपचारासाठी पैसे मिळू शकतात। आणि म्हणून माझं लोकांना आव्हान आहे की इतक्या छोट्या बाळाला अशा पद्धतीने बरं नाही म्हणून टाकणं हे चुकीचं आहे। ज्या कोणा लोकांना हे बाळ माहिती असेल किंवा त्यांचे पालक माहिती असतील तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी की यांना आम्ही ओळखतो। त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छिते की अशा वेळी लोकांनी सावध राहिलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला कुठलं बाळ असं जन्मलेलं आहे का, हे असेल तरी त्यांनी पोलिसांना कळवावं। आणि प्रत्येक पालकाला विनंती आहे की अशा पद्धतीने बाळाला बरं नसताना असं रस्त्यावर टाकू नये। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।